नमस्कार. मी सखाराम मले. मराठी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक, यामध्ये 650 इतक्या जागा असिस्टंट या पदाच्या निघालेल्या आहेत. त्यामध्ये पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. गुगल ब्राउझरवर माझी नोकरी सर्च करायची आहे. वरती आलेली लिंक क्लिक करायची आहे. ओपन झाल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करा. RBI असिस्टंट भरती 2026 यावर क्लिक करा. पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन, मग ते कोणत्याही शाखेतील असो, फक्त 50% गुण असणे आवश्यक आहे. तसेच संगणकीय ज्ञान म्हणजेच MSCIT किंवा इतर संगणकीय कोर्स. वयाची अट ही 20 ते 28 वर्ष आहे. त्यामध्ये SC ST या उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे. परीक्षा फी जनरल, OBC, EWS म्हणजेच सर्वसाधारणसाठी 450 व SC ST उमेदवारांना 50 रुपये आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 पर्यंत आहे. कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत हे बघण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करून आपण ते बघू शकता. त्याखालीच ऑनलाईन अर्जही लिंक दिलेली आहे. लिंक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन भरा. फर्स्ट नेम म्हणजेच स्वतःचे नाव, त्यापुढे कन्फर्म करा. मिडल नेम म्हणजेच वडिलांचे नाव, ते पण पुढे कन्फर्म करा. लास्ट नेम म्हणजेच आडनाव, ते पण पुढे कन्फर्म करा. त्याच्याच खाली मोबाईल नंबर टाकायचा, व्हेरीफाय करून घ्यायचं. ईमेल ID टाकायची, सिक्युरिटी कोड टाकायचा, मग सेंड OTP करून OTP टाकून व्हेरीफाय करायचे. तसेच या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो 20 KB ते 50 KB दरम्यान JPEG फॉर्मॅट व सही काळ्या पेनाने करून अपलोड करायचे आहे. साईज ही 10 KB ते 20 KB दरम्यान JPEG फॉर्मॅटमध्ये ठेवायचे आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर खालील कॅप्चर फोटोवर क्लिक करा, नाहीतर मोबाईलमध्ये गुगल लेन्सने स्कॅन करून लाईव्ह फोटो काढू शकता. ते झाल्यानंतर खालील आय कन्फर्म यावर क्लिक करा, सही अपलोड करा, नेक्स्ट करा. सर्वप्रथम माहिती व्यवस्थित वाचून घ्या. कॅटेगरी निवडा. बेंचमार्क म्हणजेच जन्मकन किंवा डिसॅबिलिटी असलेलं व त्यामध्ये 40% ऑफ असेल तर येस करा, नाहीतर नो करा. एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नाहीतर नो करा. RBI स्टाफ किंवा RBI एक्स एम्प्लॉयमेंट असाल तर येस करा. त्याखालीच नॅशनॅलिटी इंडियन करा. आधार व्हेरिफिकेशनवर येस करायचे आहे. आधार नंबर टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी अर्ज भरणार आहात ते निवडा. पूर्व परीक्षेसाठी 4 परीक्षा केंद्र निवडा व मुख्य परीक्षेसाठी 4 परीक्षा केंद्र निवडा. तसेच या ठिकाणी असे विचारण्यात आले आहे की आपण ज्या ठिकाणी नोकरी करणार आहात त्या ठिकाणाची भाषा बोलता व लिहिता येते का,
त्या ठिकाणाची भाषाही तुम्हाला बोलता येणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणाचा अर्ज भरता येणार नाही. या ठिकाणी भाषा निवडायची आहे व पुढे बॉक्समध्ये धर्म निवडायचा आहे. पर्सनल डिटेल या ठिकाणी माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे. त्या खालोखालच पत्ता टाकून घ्यायचा आहे. जर पत्ता सध्या राहत असाल तोच परमनंट असेल तर खाली परमनंटवरती क्लिक करा. बँक डिटेलमध्ये विचारल्याप्रमाणे जसे की उमेदवाराचे नाव, खाता क्रमांक, शाखा, IFSC कोड हे सर्व टाकून झाल्यानंतर खाली ॲप्लिकेशन फी दिसेल. हे सर्व सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. शैक्षणिक पात्रता म्हणजेच ह्या ठिकाणी ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीची माहिती भरायची आहे. स्ट्रीम निवडायचा आहे. पासिंग डेट टाकायची. त्यानंतर पर्सेंटेज, युनिव्हर्सिटी नाव, त्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास हे निवडायचं आहे. त्याच्याच खालोखाल कॉम्प्युटर नॉलेज विचारलेले आहे. या ठिकाणी एखादा कोर्स झालेला असेल तर यस करून कोर्सचे नाव टाकायचे आहे. जसं की माझं MSCIT झालेलं आहे. मी या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज कोर्स असे नाव टाकलेले आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी काही न करता खाली स्क्रॉल करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही कमीत कमी एक भाषा व जास्तीत जास्त 3 भाषा टाकू शकता. त्या टाकून झाल्यानंतर रीड, राईट, स्पीक हे सर्व बटन ऑन करायचे आहे. त्यानंतर सेव्ह करायचे आहे. संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ते खात्री करून घेणे. त्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करणे. त्या खालोखालच कन्फर्म रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करणे. या ठिकाणी लेफ्ट थंब म्हणजेच डाव्या हाताचा अंगठा कागदावर प्रेस करून त्याचे फोटो काढून JPEG या फॉर्मॅटमध्ये 20 KB ते 50 KB या दरम्यान बनवायचे आहे व अपलोड करायचे आहे. तसेच खाली हँड रायटिंग डिक्लेरेशन हे पण एका कागदावर काळ्या पेनाने लिहून JPEG फॉर्मॅटमध्ये 50 KB ते 100 KB दरम्यान बनवून अपलोड करायचे आहे. या ठिकाणी विचारलेले आहे की आधार कार्ड, SSC सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे सर्व डिजिलॉकरवर अपलोड आहे का? असेल तर यस करा, नाहीतर डिजिलॉकरला यस केले तर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, अकाउंट सिलेक्ट करा, परत एकदा पिन टाका, साइन इन करा. OTP टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल. सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा, अलाउ करा. हे सर्व झाल्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करा. पेमेंट करण्याच्या वेळेस सिक्युरिटी कोड टाका, नेक्स्ट करा. पेमेंट करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही पर्याय निवडू शकता. मी या ठिकाणी QR हा पर्याय निवडलेला आहे. पेमेंट झाल्यानंतर प्रिंट काढून घ्यायचे आहे. प्रिंटच्या खाली ब्ल्यू कलरची लिंक आहे, त्यावर क्लिक करून प्रोफाईल लॉग आउट होईल. तुमचा मोबाईल नंबरवर पासवर्ड आलेला असेल. लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स यावर क्लिक करून ID पासवर्ड टाकायचा आहे व लॉग इन करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर फोटोच्या बाजूला प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.